जोपर्यंत हिरवे वाटाणे भेटतात का नाही, तोपर्यंत वाटाण्याचे वेगळे वेगळे प्रकार बनवून खायचे बघ. भारी लागतात बरं का. नंतर वाटाणे हिरवे भेटत नाहीत बरं का अशा पद्धतीचे आणि खूप स्वस्त पण झालेत आता सध्या. वाटाण्यामध्ये काय टाकायचं, सोलून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, जिरे, ओवा आणि धणेपूड टाकायचे आणि चांगलं वाटण वाटून घ्यायचं त्याचं. नंतर मैदा घ्यायचा, 2 चमचे ओवा टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, तेल टाकायचं 2-3 चमचे आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून घटसर कणिक मळून घ्यायची. त्याच्यानंतर वाटलेलं जे वाटाण्याचं वाटण आहे, ते कढईमध्ये तेल टाकायचं 2-3 माप आणि त्याच्यानंतर ते वाटण टाकायचं, 2-3 बटाटे टाकायचं, गरम मसाला, हळद आणि चिमूटभर मीठ टाकायचं आणि अशा पद्धतीनं हे जे सारण आहे ते एकदम कोरडं बनवून घ्यायचं चटका देऊन आणि जो मैद्याची जी कणिक आहे ती थोडेसे छोटे-छोटे गोळे घ्यायचे. अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या साहाय्याने अशी जे आपण पुरणाला उंडा भरतो अगदी तसंच भरायचं आणि जे सारण बनवले त्याच्यामध्ये सोडायचं आणि अशा पद्धतीनं तोंड बंद करून तळहातावर अशा पद्धतीनं कचोरी बनवून घ्यायची. खुसखुशीत अशी बारीक गॅसवर कचोरी तळून घ्यायची आणि खमंग झाल्यानंतर त्याच्यानंतर लालसर अशा होईस्तोवर खमंग तळून घ्यायच्यात बारीक गॅसवर आणि सॉस आणि बारीक शेवासोबत मस्त एन्जॉय करायचं. तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या घरच्या घरी कचोरी बनवून खा.